हॅलो हाय नमस्कार मैत्रिणींनो, तर स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये. तर मोठा समोसा पर्स कशी शिवायची, त्याची कटिंग, स्टिचिंग आणि शिवल्यानंतर फायनली कशी दिसते तर मी दाखवणार आहे. तर सेम साईजचे एक 11.5 उंची 7.5 रुंदी असे 2 पीस काढायचे. नंतर एक 20 लांबी आणि 7.5 रुंदी, नंतर एक 12 इंच लांबी आणि 7.5 रुंदी असे 4 पीस काढायचे आणि 16 इंच लांबीचे बंद. ते पूर्ण त्याच मापचं अस्तर आणि पूर्ण स्टिच करून घ्यायचे. जसे पार्ट मी असे स्टिच केलेले आहेत तसे पूर्ण टिपा घालून स्टिच केल्यानंतर जो 20 इंच लांबीचा आहे ना पार्ट, त्याचा मध्ये काढून जे 11.5 उंचीचे इंच उंचीचे जे 2 पार्ट आहेत ना, त्याला मध्यंतरी असे बरोबर जोडून घ्यायचे. म्हणजे बरोबर 4 कॉर्नर 4 पीस असल्यासारखं होतं. आणि जे कॉर्नर आलेत ना तिथं तर सगळीकडून टिपा टाकून घ्यायच्या. आणि जो एक 12 इंच लांबीचा आहे ना पार्ट, त्याला मध्ये याच्यात चेन बसून घ्यायची. तर ते 4 पार्ट बरोबर मी जोडलेले आहेत आणि मध्ये याच्यात चेन पण लावून घेतलेली आहे. तर नंतर ते कॉर्नरला टिपा घालून पूर्ण 4 पार्ट असे जिथे तिथे जो स्पेस आहे तिथं असे ते जॉईन करायचे. तर बघू शकता असे ते कॉर्नरला जॉईन करायचे. दिसते खूप छान आणि शिवायला पण खूप सोपी. तर ते आपण ते पार्ट सगळे जॉईन करून घेऊया. तर इथे मी सगळे पार्ट जॉईन करून घेत आहे. सगळे पार्ट जॉईन करून घेतले. नंतर बघू शकता असं बॉक्ससारखं असं त्याचा शेप तयार झालेला आहे. आणि ती शिलाई दिसू नये म्हणून पुन्हा त्याच अस्तरच्या याची पट्टी काढून त्याला पण पायपिंग करून घ्यायची, म्हणजे आतून पण फिनिशिंग चांगली वाटते. तर वरचा चेनचा पार्ट आहे ना, तर वरचा जे स्पेस राहिलेला आहे ना त्याला जोडून घ्यायचा. आणि जे विरुद्ध असं जिकडून चेन आपण म्हणजे लावणार आहोत, हे करणार आहोत, ते साईडचं आहे ना तिथं असे बंद जोडून घ्यायचे. टिप मारायच्या आधी आतल्या साईडने, म्हणजे कसं फिनिशिंग येते बंदाची वगैरे. तर बघू शकता ते पूर्ण बॉक्स असा मी ते पार्ट जोडून घेतलेला आहे. आणि कॉर्नरचे ते उंच थोडे लांब जे येतात ना 2 पार्ट 11.5 इंच, तिथं बंद लावून घेतलेले दोन्ही साईडने. आणि बघू शकता त्याला असा नंतर शेप दिलेला आहे, घडी मारावं लागते. आणि एकदम समोसा खूप छान असा आकार तयार झालेला आहे. आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.